नमस्कार मित्रांनो, प्रशांत साखरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बघतो काकीच्या हातची मस्त चुलीवरची भाजी, बटाट्याची भाजी. तर व्हिडिओ पूर्ण बघा, भेटूया व्हिडिओच्या शेवटला. तोपर्यंत व्हिडिओ एन्जॉय करा. तर तेल वगैरे गरम झालं की मस्तपैकी लसूण टाकून घेऊया. तर लसूण टाकून झाल्यावर राई टाकून घेतल्यावर मस्तपैकी नंतरला थोड्या वेळाने आपण कांदा लाल होईपर्यंत दिसतंय ना मस्तपैकी परतून घ्यायचं आहे त्याला. कांदा लाल होईपर्यंत परतून घेतल्यानंतर आपण मस्त त्याच्यात टॅमॅटो तो देखील मस्त परतून घ्यायचा. तो देखील आपण लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. तो टॅमॅटो परत कांदा वगैरे परतून झाला, लाल झाला की मग नंतर मिरची परत ते वगैरे ढवळून घ्यायचं मस्त. आणि नंतर थोड्या वेळाने मग बटाटा वगैरे टाकून घ्यायचे त्यात. बटाटा वगैरे परतून वगैरे झाला की मग आपण त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकू. त्यासाठी आपण कढई खाली घेऊ, उतरून घेऊ आणि मग त्यात आपण चवीसाठी मीठ थोडं फार मीठ घालू. मीठ घालून झाल्यावर ते हळद घालून झाल्यावर ते आपण परत कढई चुलीवरती ठेवू. ते परत पुन्हा भाजी वगैरे परतून झाली की आपण कोथिंबीर वगैरे टाकून घेऊ. आणि मग वगैरे टाकून झाला की आपण परतून वगैरे घ्यायची. आणि मग आपली चुलीवरची बटाट्याची भाजी रेडी झाली. मग कशी वाटली चुलीवरची काकीच्या हातची बटाट्याची भाजी नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला आपले नवीन व्हिडिओ लवकर मिळतील. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि या बटाट्याची भाजी खाण्यासाठी. तर अशीच नवीन रेसिपी घेऊन येईन तुमच्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.